सबसे बड़ी चुनौती यह है कि सत्य और असत्य, तथ्य और भ्रम, विचार और प्रचार के बीच अंतर कैसे किया जाए। दूसरी ओर जातीय भेदभाव, सामाजिक असमानता, अंधविश्वास, शैक्षणिक विषमता और संवैधानिक मूल्यों पर बढ़ते हमले आज भी हमारे समाज के सामने गंभीर चुनौतियां हैं। हमें यह समझना होगा कि शिक्षा केवल नौकरी प्राप्त करने का साधन नहीं है। शिक्षा समाज में व्याप्त अन्याय, असमानता और अज्ञान को समाप्त करने का सबसे प्रभावी हथियार है। की माझ्यासारखा राजाचा अपमान होतो तर हजारो वर्षांपासून अन्याय सहन करणाऱ्या बहुजन समाजाची अवस्था किती भयंकर असेल। लोक कल्याणासाठी आणि शिक्षणासाठी मंदिरांची संपत्ती वापरणे हाच खरा धर्म आहे। भारतामध्ये जवळजवळ 2000 वर्ष बुद्ध धर्म आणि ब्राह्मणवाद यांचा वाद चालू होता। या वादेमध्ये जे साहित्य निर्माण झाले ते धार्मिक स्वरूपाचे नसून राजकीय स्वरूपाचे आहे। भारतातील सत्ता केंद्रावर आपली हुकूमत चालवावी म्हणून गीता आणि ग्रंथांचा जन्म झाला असे बाबासाहेब म्हणतात। 1946 साली भारताच्या फाळणीपूर्व काळात जोगनाथ मंडल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेत पाठवण्याचे ऐतिहासिक कार्य केले। लोगों का विश्वास है कि नंदनार को मंदिर में नहीं जाने दिया गया। उन्हें मंदिर में जाने से पहले ही अग्नि में जला डाला गया था। अग्नि परीक्षा एक प्रथा थी जिसमें अशुद्ध लोगों को शुद्ध किया जाता था और निचले जाति के लोगों को मंदिर में जाने से पहले ही अग्नि में मार डाला जाता था। आज शिक्षण आहे, माहिती आहे, संविधान आहे, पण माणूस की गुलामगिरी, अंधश्रद्धा, जातीच्या अहंकारातून सुटका झाला का? कबीर म्हणतात, साधे देखो जग भोराना, साची कहे तो मारण धावे झुटे जगपतियांना। कांचीराम साहेब यांच्या जीवनात एक टर्निंग पॉइंट होता। पुण्यात नोकरीला असताना 1964 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीची सुट्टी रद्द करण्यात आली होती। याविरुद्ध कांचीराम साहेबांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत लढा दिला। स्वामी अच्युतानंद यांनी केवळ भाषणे केले नाहीत तर शिक्षण, शिष्यवृत्ती, सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी, राजकीय प्रतिनिधित्व आणि अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी ठोस मागण्या केल्या। त्यांनी समाजाला सांगितले की हक्क भीक मागून मिळत नाही, ते शिक्षण, संघटन आणि संघर्षातून मिळवावे लागते। संत गाडगेबाबा म्हणतात, गायचे भांडी विका, भाकरी हातात घेऊन जेवा, पण आपल्या मुलांना शिकवा। आणि ती विद्या घरोघरी पोहोचवण्याचे काम फक्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी नाही तर त्यांच्यासोबत मिळून फातिमा शेख यांनी सुद्धा पुरवले। त्या दलित व मुस्लिम वस्त्यात जायचे आणि मनुवादी अंधश्रद्धेतून त्या पालकांना बाहेर काढायच्या व मुलींना शाळेत आणायच्या। अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या लोकांसोबत अपमानास्पद वागणूक दिली जात होती। अशा अमानवी व्यवस्थेविरुद्ध संत नारायण गुरु यांनी आवाज उठवला। दलितों के ऊपर हजारों वर्ष की गुलामी लाचारी देखकर हरिश्चंद्र ठाकुर विद्रोही हो उठे और उन्होंने ज्वाला का रूप धारण कर लिया। बंगाल के इस संकट की घड़ी में आदरणीय हरिश्चंद्र ठाकुर ने दलितों के ऊपर संकट मोचन बनकर दलितों की सारी भागदौड़ अपने हाथों में संभाली। जिस तरह क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले ने लड़कियों की शिक्षा की पहली मशाल जलाई, उसी प्रकार मातोश्री जाईबाई चौधरी ने उस मशाल को दलित बस्तियों तक पहुंचाने का एक ऐतिहासिक कार्य किया। सर्वप्रथम सर्व महापुरुषांना व त्यांच्या प्रेरक विचारांना मी अभिवादन करते। तसेच उपस्थित सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम। कहीं हम भूल न जाए या अभियान अंतर्गत आयोजित 8व्या विद्यार्थी परिषदेत इथे सर्व उपस्थितांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे। कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष व मार्गदर्शकाचे आगमन झालेले आहेत। कहीं हम भूल न जाए या अभियानांतर्गत आयोजित 8व्या बहुजन विद्यार्थी परिषदेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑडिटोरियम, उर्वेला कॉलनी, नागपूर येथे आज दिनांक 5 जुलै 2026 रविवार रोजी सुरुवात होत आहे। मी विदिशा बोदलकर आणि मी करुणा सोनोले 8व्या विद्यार्थी परिषदेमध्ये सर्व उपस्थितांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते। कहीं हम भूल न जाए कह गए कांची राम, कहीं हम भूल न जाए कह गए कांची राम। महापुरुषों के संघर्ष को आगे बढ़ाना काम, कहीं हम भूल न जाए कह गए कांची राम, कहीं हम भूल न जाए
आदर्शों को मत भूलना। फुले, शाहू और अंबेडकर के पद चिन्हों पर ही चलना, पद चिन्हों पर ही चलना, पद चिन्हों पर ही चलना। यही हमारा परम कर्म है, मत करना आराम, कहीं हम भूल न जाए, कह गए कांशीराम। होऊ घातलेल्या विद्यार्थी परिषदेच्या मागचे नियोजन आणि अनुषंग कोणता आहे हे सांगण्यासाठी मी मेघनाताई पराते यांना विनंती करते की त्यांनी प्रस्तावना परिषदेसमोर ठेवावी। आज हम ऐसे दौर में जी रहे हैं जहां सोशल मीडिया और डिजिटल माध्यमों से हर क्षण हमारे सामने सूचनाओं की बाढ़ आती रहती है, लेकिन सबसे बड़ी चुनौती यह है कि सत्य और असत्य, तथ्य और भ्रम, विचार और प्रचार के बीच अंतर कैसे किया जाए। दूसरी ओर जातीय भेदभाव, सामाजिक असमानता, अंधविश्वास, शैक्षणिक विषमता और संवैधानिक मूल्यों पर बढ़ते हमले आज भी हमारे समाज के सामने गंभीर चुनौतियां हैं। ऐसे समय में हमारे महापुरुषों के विचार पहले से कहीं अधिक प्रासंगिक और आवश्यक हो जाते हैं। हमारे महापुरुषों ने केवल अधिकार प्राप्त नहीं किए, बल्कि हमें भारतीय संविधान के रूप में समानता, स्वतंत्रता, बंधुत्व और सामाजिक न्याय का मार्ग भी दिया। अब यह जिम्मेदारी हमारी है कि हम इन संवैधानिक मूल्यों को केवल पुस्तकों तक सीमित न रखें, बल्कि अपने व्यवहार और समाज जीवन में उतारें। महात्मा फुले ने शिक्षा की मशाल जलाई, शाहू महाराज ने उसे समाज के अंतिम व्यक्ति तक पहुंचाया, बाबा साहेब आम्बेडकर ने उसे संवैधानिक अधिकारों का आधार बनाया, मान्यवर कांशीराम साहब ने उसे सामाजिक परिवर्तन के मिशन में बदल दिया। अब इस मिशन को आगे बढ़ाने की जिम्मेदारी हमारी यानी विद्यार्थियों और युवाओं की है। मान्यवर कांशीराम साहब कहा करते थे, अपने से 25 वर्ष छोटे बच्चों को मिशन समझाओ ताकि आने वाली पीढ़ियां महापुरुषों का आंदोलन चला सके। यह केवल एक संदेश नहीं, बल्कि सामाजिक परिवर्तन की दीर्घकालीन रणनीति है। यदि विद्यार्थी अपने महापुरुषों के विचारों, संघर्षों और आदर्शों को समझेंगे, तभी वे न्यायपूर्वक, समतामूलक और प्रगतिशील भारत का निर्माण कर सकेंगे। इसी उद्देश्य से विद्यार्थियों की नियमित ऑनलाइन साप्ताहिक बैठकें, विविध निवासी शिविर, कैडर कैंप्स तथा वैचारिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित किए जाते हैं। इन्हीं सतत प्रयासों का परिणाम है कि आज इस 8वीं विद्यार्थी परिषद में विभिन्न जिलों से आए लगभग 50 विद्यार्थी अपने अपने महापुरुषों के विचार आप सभी के सामने प्रस्तुत करेंगे। कहीं हम भूल न जाए, इस अभियान का उद्देश्य केवल महापुरुषों को याद करना नहीं है, बल्कि उनके विचारों को वर्तमान सामाजिक परिस्थितियों से जोड़कर नई पीढ़ी में सामाजिक उत्तरदायित्व, संवैधानिक मूल्य, वैज्ञानिक दृष्टिकोण, समानता, बंधुत्व और मानवता की भावना विकसित करना है। हमें यह समझना होगा कि शिक्षा केवल नौकरी प्राप्त करने का साधन नहीं है। शिक्षा समाज में व्याप्त अन्याय, असमानता और अज्ञान को समाप्त करने का सबसे प्रभावी हथियार है। इसलिए जितने अधिकार हमें संविधान ने दिए हैं, उतनी ही बड़ी जिम्मेदारी भी हमारे कंधों पर है कि हम समाज के प्रति अपने कर्तव्यों का ईमानदारी से पालन करें। आइए आज इस विद्यार्थी परिषद से हम सब एक संकल्प लें कि महापुरुषों के विचार केवल पुस्तकों, भाषणों और जयंती समारोहों तक सीमित नहीं रहेंगे, बल्कि हमारे जीवन, हमारे व्यवहार और हमारे सामाजिक कार्य का आधार बनेंगे। हम पढ़ेंगे, समझेंगे, संगठित होंगे और समाज में समानता, न्याय तथा बंधुत्व स्थापित करने के लिए सक्रिय भूमिका निभाएंगे। यही कहीं हम भूल न जाए इस अभियान की वास्तविक सफलता होगी। और यही महात्मा फुले, क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले, छत्रपति शाहू महाराज, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर, त्यागमूर्ति रमाई तथा मान्यवर कांशीराम साहब के संघर्षों को हमारी सच्ची आदरांजलि होगी। इतना कहकर मैं यही रुकती हूँ। धन्यवाद। जय भीम, जय भारत। आज मी राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य या विषयावर आपल्यासमोर बोलणार आहे। मित्रांनो, राजर्षी छत्रपती शाहूजी महाराजांच्या जीवनाला खरी दिशा देणारी घटना म्हणजे 1899 मधील वेदोक्त प्रकरण होय। छत्रपती असूनही केवळ शूद्र म्हणून त्यांचा अपमान करण्यात आला। या प्रसंगाने त्यांना एक प्रश्न पडला की माझ्यासारखा राजाचा अपमान होतो तर हजारो वर्षांपासून अन्याय सहन करणाऱ्या बहुजन समाजाची अवस्था किती भयंकर असेल। आणि या क्षणापासून त्यांनी आपले संपूर्ण जीवन सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या वंचित समाजाच्या उन्नतीसाठी वाहून घेतले।
शाहू महाराजांनी समाजाची सर्वात मोठी समस्या ओळखली आणि ती म्हणजे अशिक्षा. त्यांना समजले होते की शिक्षणाचा अभाव हा केवळ गरिबीचे कारण नाही, तर गुलामगिरीचे मूळ कारण आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की समाजाचा उद्धार करायचे असेल तर शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली झाली पाहिजे. 1913 मध्ये त्यांनी एक घोषणा दिली, जिथे गाव तिथे शाळा. आणि ही घोषणा केवळ शब्दांपुरती मर्यादित राहिली नाही. कोल्हापूर संस्थानात मोठ्या प्रमाणात नवीन प्राथमिक शाळा सुरू करण्यात आल्या. त्यानंतर 30 सप्टेंबर 1917ला त्यांनी भारताच्या इतिहासातील एक क्रांतिकारी निर्णय घेतला. कोल्हापूर संस्थानात मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण लागू करण्यात आले. मुलांना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांवर दंडाची तरतूद करण्यात आली. कारण शाहू महाराजांना प्रत्येक मुलगा आणि प्रत्येक मुलगी शिक्षित झाली पाहिजे, जागृत झाली पाहिजे आणि आपल्या हक्कांची जाणीव झाली पाहिजे असे वाटत होते. पण शाहू महाराज फक्त शाळा उघडून थांबले नाही. शाळांना इमारती हव्या, शिक्षक हवेत आणि निधी हवा हे त्यांनी ओळखले. म्हणून त्यांनी मंदिरांच्या उत्पन्नातूनही शिक्षणासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की लोककल्याणासाठी आणि शिक्षणासाठी मंदिरांची संपत्ती वापरणे हाच खरा धर्म आहे. शाहू महाराजांना फक्त शिक्षण नको होते, तर समान शिक्षण हवे होते. त्या काळी दलित विद्यार्थ्यांना शाळेत वेगळे बसवले जात असे, त्यांच्यासाठी वेगळी वागणूक दिली जात असे. ही गोष्ट करतात शाहू महाराजांनी कठोर आदेश दिला की सरकारी शाळांमध्ये अस्पृश्यता चालणार नाही, सर्व जातीची मुले एकत्र बसून शिकतील. आणि हा निर्णय त्या काळातील एक सामाजिक क्रांतीचा होता. शाहू महाराजांना हेही माहीत होतं की गरीब विद्यार्थ्यांना जर राहण्याची आणि खाण्याची सोय नसेल तर शिक्षण पूर्ण होणार नाही. म्हणून त्यांनी विविध समाज घटकांसाठी नवीन वसतिगृह सुरू केली. कोल्हापूर संस्थानात इतके वसतिगृह उभारण्यात आले की कोल्हापूरला मदर ऑफ हॉस्टेल असे म्हटले जाऊ लागेल. गरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, आर्थिक मदत आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. मुलींच्या शिक्षणासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले. मुलींना मोफत शिक्षण देण्याचे धोरण राबवून स्त्री शिक्षणाला नवीन दिशा दिली. कारण शिक्षित स्त्री म्हणजे शिक्षित कुटुंब आणि शिक्षित समाज यावर त्यांचा ठाम विश्वास होता. केवळ पुस्तकी ज्ञान न देता तरुणांना रोजगार मिळावे म्हणून त्यांनी तांत्रिक शिक्षणालाही नवीन प्रोत्साहन दिले. सुतारकाम, लोहारकाम, विणकाम आणि इतर कौशल्याधारे शिक्षणाची संस्था सुरू करण्यात आल्या. शाहू महाराजांना माहीत होतं की केवळ शिक्षणाचे दारे उघडून चालणार नाही, तर वंचित समाजाला संधीही मिळाली पाहिजे. म्हणून त्यांनी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीय समाजासाठी 50% आरक्षणाची ऐतिहासिक घोषणा केली. भारतातील आरक्षणाच्या धोरणाचा हा पहिला शासकीय प्रयोग मानला जातो. शिक्षण, नोकरी आणि प्रशासनात बहुजन समाजाला प्रतिनिधित्व मिळावे हा त्यामागील उद्देश होता. त्यामुळे आज शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक म्हणूनही गौरवले जातात. पण आपण शिक्षण घेऊ शकतो, मोठे स्वप्न पाहू शकतो, अधिकारी बनण्याचा विचार करू शकतो. यामागे शाहू महाराजांसारख्या दूरदृष्टी असलेले राजांचे योगदान आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांविषयी कृतज्ञता व्यक्त करत म्हटले होते की राजर्षी शाहू महाराजांची जयंती सणाप्रमाणे साजरी करा. अशा या महान लोक कल्याणकारी राजाला मी कोटी कोटी प्रणाम करते आणि माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद. जय भीम, जय भारत. यानंतर हर्ष रत्नपारखीने आपले विचार परिषदेपुढे मांडावेत अशी मी त्याला विनंती करते. त्याचा विषय आहे तथागत बुद्ध यांची राजकीय क्रांती. शाहू महाराजांच्या 152व्या जयंतीच्या दिनानिमित्ताने मी सर्वांना हार्दिक मंगलकामना देतो. माझं नाव हर्ष रत्नपारखी आहे. मी वर्ग 6वीत शिकतो. मला मोठं होऊन जज बनायचं आहे आणि मी बुद्ध फुले शाहू आंबेडकर व कांशीराम साहेब यांच्या चळवळीचा एक छोटासा कार्यकर्ता आहे. आणि आजचा माझा विषय आहे तथागत गौतम बुद्ध यांनी केलेली राजकीय क्रांती. बाबासाहेब म्हणतात की सम्राट अशोकांनी केलेली राजकीय क्रांती ही बुद्ध विचाराने केलेली राजकीय क्रांती होय. सम्राट अशोकांनी बुद्धांच्या विचारावर आधारित असलेले राज्य निर्माण केले. या विस्तीर्ण भूभागाला जंबूद्वीप असे नाव होते. संपूर्ण जंबूद्वीप हे बुद्ध विचाराने व्यापलेला होता. मित्र हो, बाबासाहेब म्हणतात की सामाजिक चळवळीनंतर कोणतीही राजकीय चळवळ ही यशस्वी होत असते आणि ही सामाजिक चळवळ आधी बुद्धांनी उभी केली आणि त्या सामाजिक चळवळीचे रूपांतर नंतर क्रांतीमध्ये झालेले दिसते. भारतामध्ये जवळजवळ 2000 वर्ष बुद्ध धर्म आणि ब्राह्मणवादी यांचा वाद चालू होता. या वादेमध्ये जे साहित्य निर्माण झाले ते धार्मिक स्वरूपाचे नसून राजकीय स्वरूपाचे आहे. भारतातील सत्ता केंद्रावर आपली हुकूमत चालवावी म्हणून गीता आणि ग्रंथांचा जन्म झाला असे बाबासाहेब म्हणतात.
बाबासाहेब म्हणतात की बुद्धांनी केलेल्या क्रांतीमुळेच शूद्र राज्यकर्ते बनले. बुद्धांनी क्रांती केल्याच्या 209 वर्षानंतर सम्राट अशोक हे राज्यकर्ते बनले. सम्राट अशोकांचं शासन हे बुद्धांच्या विचारावर आधारित होतं. बाबासाहेब म्हणतात की बुद्धांनी वेदांवर केलेल्या हल्ल्यामुळेच शूद्रांचा सेवा धर्मात जाऊन ते राज्यकर्ते बनले. म्हणजेच बुद्धांनी जे प्रबोधन केले त्यातून सामाजिक परिवर्तन झाले आणि त्या सामाजिक परिवर्तनाचा फायदा सम्राट अशोकांना झाला. मित्र हो, आधुनिक भारताचे संविधान हे बौद्ध मूल्यांवर आधारित आहे. सम्राट अशोकांनी केलेली राजकीय क्रांती त्यानंतर बाबासाहेबांनी भारतीय संविधान लिहून फार मोठी राजकीय क्रांती केलेली दिसते. हजारो वर्ष गुलाम असलेला समाज आज संविधानाचा अधिकारामार्फत या देशाचा राजा बनू शकतो. अशा प्रकारे बुद्धांनी केलेली राजकीय क्रांती बाबासाहेबांनी 26 नोव्हेंबर 1949ला पुन्हा स्थापित केली. या राजकीय चळवळीला आपण सर्व मिळून तेवत ठेवूया. एवढंच बोलतो, इथेच थांबतो. सर्वांना धन्यवाद. जय भीम, जय भारत. Today, I would like to speak about the inspiring life of Sant Chokhameda. Sant Chokhameda was a renowned saint poet in the Warkari tradition. He dedicated his life to spreading the values of equality, humanity, and social harmony. Through his teachings and abhangas, he inspired people to rise above discrimination and treat everyone with respect. Through his teachings and abhangas, Sant Chokhameda was born in the 14th century in a village called Mehuna Raja in present-day Maharashtra. During that time, society was deeply divided by caste discrimination and untouchability. Being born in a marginalized community, he faced exclusion, humiliation, and injustice throughout his life. He was not allowed to enter temples, participate equally in society, or enjoy the dignity that every human being deserves. Yet, he refused to accept that any person was inferior by birth. Through his courage, self-respect, and determination, he challenged the social prejudices of his time. Sant Chokhameda expressed his thoughts through abhangas that reflected the experiences, pain, and aspiration of the oppressed section of the society. His composition gave voice to people who had long been denied dignity and recognition. Through his writings, he challenged discrimination and promoted the idea that all human beings deserve equal respect. Sant Chokhameda is regarded as one of the first widely recognized saints from an oppressed community. Through his teachings gave hope and confidence to people who had long been denied dignity and recognition. The message of Sant Chokhameda remains relevant in today's world. He taught us that no person should be judged based on caste, religion, language, or social status. Instead, we should treat everyone with kindness, fairness, and respect. His life reminds us of the importance of justice and human dignity. Sant Chokhameda's journey teaches us that determination, faith, and self-confidence can help us overcome even the greatest difficulties. His teachings continue to guide us towards building a society based on equality, harmony, and mutual respect. Let us all follow the ideals of Sant Chokhameda and work towards creating a world where every person is treated with dignity and compassion. As I conclude, I would like to say that Sant Chokhameda's message of equality, self-respect, and human dignity continues to inspire us even today. His life reminds us that no person should be judged based on caste, religion, language, or social status, and that every human being deserves dignity and justice. Let us carry forward the ideals of Sant Chokhameda and continue the mission of Jyotiba Phule, Shahuji Maharaj, Dr. Ambedkar, and Kanshiramji. Let us transform the ideals into action and work towards creating a world where every person is treated with liberty, equality, fraternity, and social justice. As an Ambedkarite student, the responsibility of creating such an India rests upon us. Thank you for your patient listening. Jai Bhim, Jai Bharat. आपले खूप खूप धन्यवाद सौम्या. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी भारतीय संविधानातील सलग 2 महिने ऑनलाईन क्लासेस होत असतात. ते ऑनलाईन सभांमध्ये सामील होणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्लीच्या एज्युकेशनल टूरसाठी प्रवेश मिळत असतो. हे सर्व विद्यार्थी आता इतके तरबेजाने तयार झाले आहेत की ते 2-2 तासाचे कॅडर कॅम्प घेतात आणि अभ्यासपूर्वक चळवळ मांडतात. विषमतावादी व्यवस्थेवर मात करून मानवतावादी चळवळ पुढे चालविण्यासाठी नवीन पिढी तयार होत आहे. यानंतर शौर्य सोमकुमारला विनंती करते की त्यांनी परिषदेसमोर आपला विषय मांडावा. त्याचा विषय आहे महाप्राण जोगेंद्रनाथ मंडल. आणि आज मी आपल्यासमोर एक अतिशय प्रेरणादायी
आणि कदाचित दुर्लक्षित राहिलेल्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहे, ज्यांचं नाव आहे जोगेंद्रनाथ मंडल. जोगेंद्रनाथ मंडल यांचा जन्म 29 जानेवारी 1904ला बंगालमध्ये नमोशुद्ध समाजात झाला. लहानपणापासूनच त्यांनी शिक्षणात प्रगती केली आणि समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला सुरुवात केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा त्यांना प्रेरणादायी वाटली आणि ते त्या संदर्भात सहभागी झाले. मंडल हे दलित समाजाचे शिक्षण, प्रतिनिधित्व आणि समानतेसाठी लढणारे नेते होते. भारत दलितांचं वेदना समजून घेणारे आणि त्यासाठी व्यासपीठावरून बोलणारे नेते फारच थोडे होते आणि मंडल त्यातून एक होते. 1946 साली भारताच्या फाळणीपूर्व काळात जोगेंद्रनाथ मंडल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेत पाठवण्याचे ऐतिहासिक कार्य केले. त्यावेळी काँग्रेस बाबासाहेबांना सभेत जाण्यापासून रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. सरदार वल्लभभाई पटेल यांनी म्हटले होते, मी संविधान सभेचे फक्त दार आणि खिडक्या नाही तर व्हेंटिलेटर सुद्धा बंद करून ठेवले. आता पाहू आंबेडकर आत कसे येतात. या विरोध वातावरणात मंडलांनी बाबासाहेबांना बंगाल विधान परिषदेच्या माध्यमातून जयसूर खुलना मतदारसंघातून निवडून आणण्याचे निर्णय घेतले. मतदानाच्या दिवशी बंगाल विधानसभेच्या सभागृहात एक विषय प्रसंग घडला जो इतिहासात कोरला गेला आहे. बुडा सिंग नावाचा एक आंबेडकर कार्यकर्त्याने बाबासाहेबांचा पराभव होऊ नये यासाठी आपला जीवन संकल्प जाहीर करत बंगाल विधान परिषदेच्या प्रांगणात आपली कृपान हवेत उडवली आणि गर्जना केली, अगर आंबेडकर इस चुनाव में हरा दिए गए तो यह तलवार गद्दारों के खून से लथपथ हो जाएंगी और मैं अपने प्राणों की आहुति दे दूंगा. हा प्रसंग केवळ भावनिक नव्हता तर तो एक क्रांतीची ज्वाला होती. दलित समाजाचा आवाज संसदेत पोहोचावा यासाठी असलेली अत्यंत तळमळ होती. अखेर मंडलांच्या प्रयत्नांनी बाबासाहेब संविधान सभेत पोहोचले आणि भारताच्या संविधानाचे शिल्पकार बनले. मंडल यांनी 1946 मध्ये संविधान सभेत बाबासाहेबांना निवडून आणण्याचे संकल्प केले. तेव्हा बाबासाहेब बंगालच्या युरोप सदस्यांकडून पाठिंबा मागण्यासाठी कलकत्त्याला गेले होते, पण त्यांनी पाठिंबा नाकारला. त्यामुळे बाबासाहेब निराश झाले. मंडल यांनी बाबासाहेबांच्या पत्राला प्रत्युत्तर दिले, मी शेवटपर्यंत प्रयत्न करीन, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तेव्हा मंडल बंगालमध्ये मंत्री होते. त्यांनी व्यक्तिगत पातळीवर मतं मागण्याची मोहिमा सुरू केली. अनेक आंबेडकर कार्यकर्त्यांनी देखील प्रयत्न केले. जरी काँग्रेसकडून प्रचंड विरोध झाला तरी अखेर बाबासाहेब सर्वतोमतांनी निवडून आले. मंडल म्हणत होते, जर बाबासाहेब संविधान सभेत गेले नसते तर अनुसूचित जाती जमातीचा जीवन अंधकारमय झाला असता. आपल्या समाजात प्रत्येक तरुणाने जोगेंद्रनाथ मंडल यांचे जीवन केवळ ऐकून आहे तर तो जगावा, कारण इतिहासातील या अंधकार कोपऱ्यात दडलेला प्रकाशवाटा आज आपल्या भविष्यासाठी दीपस्तंभ ठरू शकते. मंडलांनी बाबासाहेबांना संविधान सभेत पाठवण्याचे जो दगदगा मशाल आपल्या हातात दिली आहे तो आपण पुढे न्यायला हवा. ही लढाई अजून संपलेली नाही, ती आपण पुढे चालवली पाहिजे. आजच्या विषयी मी एवढंच बोलतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. वैचारिक मंथनाच्या या प्रवासात बाबासाहेबांचा संदेश सांगण्यासाठी मी आमंत्रित करते संबोधी फुले हिला. माझा विषय आहे बाबासाहेबचा संदेश. 9 मार्च 1924ला विद्यार्थी परिषद आयोजित केली आहे. एज्युकेट, एज्युटेट अँड ऑर्गनाइज. शिकवा, चेतवा, संघटित व्हा. लोकांना सुशिक्षित करा. त्यांची आपल्या अवस्थेबद्दलची हीन अवस्थेबद्दल उत्पन्न करा आणि त्यांच्या संघटना निर्माण करा, असे सभेचे ब्रीदवाक्य होते. बाबासाहेब या सभेत म्हणतात, मी आपली सर्वांगीण प्रगती व्हावी म्हणून कसोशीने व प्रामाणिकपणे काम करणार आहे. मी माझ्या ज्ञानशक्तीचा उपयोग अस्पृश्य आणि स्पृश्य वर्गातील समाजाच्या फायद्यासाठी करणार आहे. कारण अस्पृश्यांचे प्रश्न फार बिकट आहे. अस्पृश्यांचे समस्या म्हणजे प्रचंड हिमालय आहे. या हिमालयातून मी टकरा मारून माझे डोके फोडून घेणार आहे. हिमालय कोसला नाही तर माझे रक्तबंबाळ डोके पाहून 7 कोटी अस्पृश्य लोक जमीनदस्त करायला एका पायावर तयार होतील. व
प्रामाणिकपणे काम करतील. हा बाबासाहेबचा संदेश लक्षात घेऊन त्या दिशेने काम करायला पाहिजे. एकटे बोलून तेच थांबते. जय भीम, जय भारत. धन्यवाद विदिशाताई आणि करुणाताई. महापुरुषांचे विचार म्हणजे समाज परिवर्तनाची अखंड वाहणारी नदी आहे. त्या प्रवाहाला पुढे नेण्याची जबाबदारी आजच्या पिढीची आहे. चला तर मग या प्रेरणादायी प्रवासाला पुन्हा सुरुवात करूया. यानंतर अक्षरा कांबळेला विनंती करतो की तिने परिषदेसमोर आपला विषय मांडावा. तिचा विषय आहे संत नंदनार. मेरा नाम अक्षरा संदीप कामने है. मैं कक्षा 9वीं में पढ़ती हूँ और इस 8वीं विद्यार्थी परिषद में मेरा विषय है संत नंदनार. बाबा साहेब डॉक्टर B.R. अम्बेडकर द्वारा सन 1948 में लिखी प्रसिद्ध पुस्तक दी अनटचेबल्स को समर्पित करते हुए इस प्रकार लिखा है. यह पुस्तक नंदनार, रविदास, चोखामेला 3 सुविख्यात संतों को समर्पित जो अछूतों में पैदा हुए और जिनकी पवित्रता और धर्मनिष्ठा से सबका सम्मान प्राप्त किया. संत रविदास और चोखामेला की भक्ति और मानवता की भावना को अधिकांश लोग जानते हैं, लेकिन संत नंदनार के संबंध में लोगों को कम जानकारी है. नंदनार का जन्म 5वीं या 6वीं शताब्दी में मद्रास के तंजावुर जिले की कोल्डिम नदी के निकट मेरकाट आदिनूर गांव में एक अछूत परिवार में हुआ था जो चमड़े का काम करते थे. एक अछूत होने के कारण उन्हें मंदिरों में प्रवेश वर्जित था. उन्हें पूजा करने का अधिकार नहीं था. उनकी इच्छा मंदिरों और देवताओं से जुड़कर शुद्ध पवित्र जीवन बिताने की थी. उनकी जाति के लोग उन पर ताने कसते, हंसी उड़ाते, किंतु नंदनार अपने निर्णय पर दृढ़ थे. मंदिर में ढोल और वीणा में चमड़े की पूर्ति करते थे. वह मंदिर में तो नहीं जा सकते थे, लेकिन मंदिर के बाहर से ही भाव विभोर होकर दर्शन करते थे. एक दिन नंदनार ने बेदिया जाति के अपने एक जमींदार से दिल्ली जाकर दर्शन करने के लिए छुट्टी मांगी. नंदनार के इस अनुरोध से जमींदार को बड़ा आश्चर्य हुआ. उसने सोचा कि उसके अछूत नौकर की यह मजाल कि वह पवित्रम तीर्थ यात्रा करे. यह तो उच्च जाति के कुलीन लोगों के लिए है. तुम उनकी मूर्ति पूजा की हिम्मत कैसे कर सकते हो? उसने नंदनार से कह दिया कि जाकर अपना काम कर. खेत में अभी बहुत काम है करने को, और अगर पूजा करने का शौक है तो मुनियान, काटेरी, मक्कन, कुरपान की पूजा करो. वे सब अछूतों के देवता है. भगवान नटराज तो उच्च जाति के लोगों के भगवान है. तुम उनकी मूर्ति पूजा की हिम्मत कैसे कर सकते हो? लेकिन नंदनार को अपने निर्णय पर दृढ़ देखकर जमींदार ने कहा कि अगर तीर्थ यात्रा पर जाना ही है तो इस 250 एकड़ भूमि में पौधे रोप दो, तब चले जाओ. वह जानता था कि यह काम बहुत कठिन है. न तो पौधे रोपे जा सकते हैं, न नंदनार तीर्थ यात्रा पर जा सकेगा. नंदनार निराश नहीं हुए. उन्होंने एक ही दिन में पौधे रोपण पूरा कर दिया. यह देखकर जमींदार बहुत आश्चर्य रह गया. नंदनार को मंदिर में प्रवेश करने से पहले अग्नि परीक्षा से गुजरना पड़ा था. आनी मास के 16वें दिन चिदम्बरम में 3000 दीक्षितारों ने नंदनार की पालकी उठाने से इनकार कर दिया क्योंकि वे एक अछूत जाति के थे. लेकिन ओम कुंड में अग्नि स्नान के बाद नंदनार को मंदिर में ले जाने के लिए तैयार हो गए. पहले तो ओम कुंड नहीं जला, फिर उस कुंड में चंदन की लकड़ी, रुई तथा ऐसे वस्तुएं भर दी जिससे कुंड जल उठा. फिर उस कुंड में नंदनार ने प्रवेश किया. लोगों का विश्वास है कि नंदनार को मंदिर में नहीं जाने दिया गया. उन्हें मंदिर में जाने से पहले ही अग्नि में जला डाला गया था. अग्नि परीक्षा एक प्रथा थी जिसमें अशुद्ध लोगों को शुद्ध किया जाता था और निचले जाति के लोगों को मंदिर में जाने से पहले ही अग्नि में मार डाला जाता था. संत नंदनार की स्मृति को बनाए रखने के लिए 1910 ईस्वी सन में स्वामी सहजानंद ने चिदम्बरम में एक विद्यालय खोला और एक मठ स्थापित किया. वे स्वयं भी एक अछूत जाति के थे. संत नंदनार के नाम पर कई स्कूल और छात्रावास खोले गए थे जिसमें कई लड़के लड़कियां शिक्षा प्राप्त कर रहे थे. प्रसिद्ध तमिल कवि सुब्रमण्यम ने नंदनार के संबंध में कहा है कि कोई ब्राह्मण नहीं है इस भूमि में नंदनार की तरह. निवास है यहाँ पवित्रता और निर्मलता का. नहीं रखते अर्थ यहाँ जाति और धर्म का. आज हम संत नंदनार के जीवन से यह सीख सकते हैं कि किसी भी प्रकार का भेदभाव मानवता के विरुद्ध है. हमें समानता, सम्मान, शिक्षा और सामाजिक न्याय के मूल्यों को अपनाना चाहिए तथा ऐसा समाज बनाने का प्रयास करना चाहिए जहाँ किसी व्यक्ति का मूल्यांकन
उसके जन्म से ही नहीं बल्कि उसके गुणों और कर्मों से किया जाए। इन्हीं शब्दों के साथ मैं अपनी वाणी को विराम देती हूँ। यहाँ पे ही रुकती हूँ। सबको जय भीम, जय भारत, जय संविधान। दर रविवारी विद्यार्थ्यांची गुगल मीटद्वारा आयोजित ऑनलाईन साप्ताहिक बैठक सभांचे आयोजन होत असते. या सभांमध्ये विद्यार्थी दिलेल्या विषयांवर तयारी करून अभ्यासपूर्ण मांडणी करत असतात. आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या महापुरुषांच्या चळवळीचा अभ्यास असणे अतिशय आवश्यक आहे. यानंतर फाल्गुनी चहांदे यांना विनंती करतो की त्यांनी परिषदेसमोर आपला विषय मांडावा. त्यांचा विषय आहे संत कबीर. सर्वप्रथम मी सर्व महातोर पुरुषांना अभिवादन करतो आणि आपल्या माझ्या मैत्रीपूर्ण जय भीम तसेच छत्रपती शाहूजी महाराजांच्या 192व्या जयंतीची हार्दिक शुभेच्छा. माझे नाव फाल्गुनी चांदे आहे. मी 7व्या वर्गात शिकते. मला मोठे होऊन इंजिनियर बनायचे आहे व मी फुले शाहू आंबेडकर कांशीराम यांच्या चळवळीचे कार्य करत आहे. या प्रसंगी मी संत कबीर यांच्याबद्दल बोलणार आहे, जे केवळ विचारवंत नव्हते तर सामाजिक परिवर्तनाचे क्रांतिकारी दीपस्तंभ होते. संत कबीर यांचा जन्म 1398 मध्ये वाराणसी इथे झाला. नीरू निर्मय या विणकर आपत्याने यांचे पालपोषण केले. ते औपचारिक शिक्षणापासून वंचित राहिले तरीही त्यांनी समाजाला कशा प्रकारे जग केले की शेकडो वर्षानंतर त्यांचे शब्द आपल्याला विचार करायला भाग पडतात. कबीर म्हणतात, मशीन कागद की छुई नाही, कलम को नाही हात. मी कागदाला स्पर्श केले नाही, लेखणी घेतली नाही, पण अनुभवाने सत्य सांगतो. कबीरांनी जातपात, अंधश्रद्धा, ढोंग, धर्मगुरू वास्तवाने निर्भीडपणे निश्चित केला. त्याने ब्राह्मणवादीला पण आव्हान दिले. पंडित मूल्यविनानं सोडून सत्याचा शोध समाजाला वास्तवा घेतला. बाबासाहेबांनी ज्या संविधानाची निर्मिती बाबासाहेबांनी स्वतः कबीरांना आपले गुरु मानले होते. त्यांनी कबीरांना समता, विचार स्वातंत्र्य आणि शैक्षणिक फंट आवडत होते. बाबासाहेबांनी ज्या संविधानाची निर्मिती केली त्यांच्या कबीरांना मानववादीचे विचारशी पूर्णपणे सुसंगत आहे. बाबासाहेबांनी पंडित, पुजारी, काशी, मौलवी यांच्या धर्माच्या नावाखाली चाललेल्या फसवणुकीला आळा घातला. त्यांनी वैचारिक क्रांती म्हणतात, मलमल धोय शरीर को धोय मन का मेल, नाय गंगा गमती रहे वेल के वेल. कबीर स्पष्ट सांगतात की जर मन शुद्ध नसेल तर गंगेत आंघोळीने पवित्र होता येत नाही. आजही आपण हेच अनुभवतो की लोक भ्रम पूजेमध्ये अडकून ह्या धर्माच्या मध्ये मानवतेचे विस्मरण करतात. आज शिक्षण आहे, माहिती आहे, संविधान आहे, पण माणूस की गुलामगिरी, अंधश्रद्धा, जातीच्या अहंकारातून सुटका झाला का? कबीर म्हणतात, साथे देखो जग भोराना, साची कहे तो मारण धावे, झुटे जगपतियाना. सत्य सांगले तर विरोध होतो आणि खोटं बोललं तर लोक ताड्या वाजवतो. ही स्थिती आजही आहे. कबीर शेवटी म्हणतात, कबीर खडे बाजार में लिए लुकाटी हात, जो घर फुके चल हमारे साथ. कबीर बाजारात उभे आहे, हातामध्ये अग्नीची लुकाटी घेऊन. जो स्वतःच्या घर म्हणजे आपली सुख सुविधा, अहंकार, भ्रम आणि मोह यांचा त्याग करू शकतो तोच आमच्या सोबत चालण्यास प्राप्त आहे. आज आपल्याला केवळ सण साजरे करायचे नाही तर वैचारिक क्रांती, आत्मश्रद्धा करून एक बुद्धमिक आणि सामाजिक क्रांती उभवायची आहे. आज आपल्या हातात फोन आहे, इंटरनेट आहे, शिक्षणाची संधी आहे, पण अनेक विद्यार्थी तासन तास मोबाईलात रील्स, गेम आणि नित्य मनोरंजनामध्ये वेळ घालवतात आहे. या ज्ञान मिळवण्याऐवजी अनेकांजवळ विचलित होत आहे. अशा वेळी कबीरांना संदेश अधिक महत्वाचे ठरवतो. विचार करा, स्वतःला घडवून समाजासाठी जगा. कबीर म्हणतात, बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर को पंक्ती को छाया नहीं, फल लगे तो आती दूर. म्हणजे फक्त मोठे होण्याची अर्थ नाही. खजुरांचे झाड उंच असते पण सावली प्रकाशाची उपयोगी पडत नाही आणि त्यांची फळही सहज मिळत नाही. आज आपण डॉक्टर, इंजिनियर, IAS किंवा वकील, अधिकारी झालो तर त्यांचे समाजाची उपयोगी पडले नाही तर मोठेपणाचे अर्थ नाही. आपण चळवळीची ताकद बनली पाहिजे, समाजाची सावली बनली पाहिजे आणि आपल्या ज्ञानाची उपयोगी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी केली पाहिजे. जर कबीरांचा एक संदेश लक्षात ठेवायचा असेल तर तो हा, माणूस मोठा जन्मले नाही तर विचाराने, कर्तव्याने आणि समाजासाठी केल्याने क्रांती नव्हते. धन्यवाद. जय भीम, जय भारत. धन्यवाद दादा. सर्वप्रथम सर्व महामानवांना आणि त्यांच्या प्रेरक विचारांना अभिवादन करते. सर्वांना जय भीम. माझे नाव मैत्री विलासकुमार ओके आहे. मी 6th स्टँडर्डमध्ये शिकते. मला मोठे होऊन IAS ऑफिसर बनायचे आहेत आणि मी फुले शाहू आंबेडकर व कांशीरामजी यांच्या मुवमेंटची एक छोटीशी कार्यकर्ता आहे. सर्वांना राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज मी एक अशा महान व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहे ज्यांनी समाजातील शोषित, पीडित, वंचित व बहुजन समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. ज्यांनी आपली स्वतःची सरकारी नोकरी सोडून देऊन भारतभर सायकलने फिरून बहुजन समाजाच्या हितासाठी लढणारा 100पेक्षा अधिक महापुरुषांचे विचारांचे प्रचार प्रसार केले. ज्यांनी बाबासाहेबांच्या कार्याच्या रथाला वेग देण्याचे कार्य केले ते म्हणजे मान्यवर कांशीराम साहेब. म्हणून लोक म्हणतात
बाबा आपका दूजा नाम कांशीराम कांशीराम. कांशीराम साहेब यांचे जन्म 15 मार्च 1934 रोजी पंजाबतील खवासपूर गाव येथे झाले होते. त्यांना त्यांच्या आयुष्यात एक गोष्ट स्पष्ट कळली होती की जर आपल्याला समाजात बदल घडवायचा असेल तर आपल्या हातात सत्ता असणं फार गरजेची आहे. त्यांनी केवळ विचार मांडले नाही तर ते प्रत्यक्ष कृतीत उतरवून दाखवले. त्यांनी बहुजन समाज पार्टीची स्थापना केली आणि बहुजन समाजाला एक राजकीय मंच मिळवून दिले. त्यांनी संपूर्ण भारताला दाखवून दिले की बहुजन समाजात किती ताकद आहे. जसं प्रत्येक महापुरुषांच्या जीवनात एक टर्निंग पॉईंट असतो तसं कांशीराम साहेब यांच्या जीवनात एक टर्निंग पॉईंट होता. पुण्यात नोकरीला असताना 1964 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीची सुट्टी रद्द करण्यात आली होती. याविरुद्ध कांशीराम साहेबांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत लढा दिला. ते म्हणत की बाबासाहेब आंबेडकर की जयंती पे छुट्टी न देने वालों की जब तक मैं छुट्टी न कर लूँ तब तक मुझे चैन नहीं मिलेगा. त्यावेळेस खापर्डे यांनी कांशीराम साहेबांना बाबासाहेबांची लिहिलेली पुस्तक ॲनिलेशन ऑफ कास्ट ही दिली. कांशीराम साहेबांनी ती पुस्तक संपूर्ण रात्री अनेकदा वाचून काढली आणि त्यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू येऊ लागले. तेव्हा त्यांनी ठरवले की ते आपले संपूर्ण आयुष्य बहुजन समाजाच्या हितासाठी समर्पित करणार. तेव्हा त्यांनी आपल्या आईला 10 पानाचे एक पत्र लिहून पाठवले ज्याच्यात त्यांनी लिहिले, मैं कभी घर नहीं आऊँगा, मैं कभी शादी नहीं करूँगा, मैं कभी किसी शुभ कार्य में सहभाग नहीं लूँगा, मैं अपना पूरा जीवन बहुजन समाज के लिए समर्पित कर दूंगा. बाबासाहेब म्हणतात, मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया. यावर विचार करून कांशीराम साहेब म्हणतात, पढ़े लिखे लोग धोखा न देते तो वह क्या करते. तर ते आपल्या पैशाने बहुजन समाजाला मदत करू शकले असते. म्हणून त्यावेळेस कांशीराम साहेबांनी आपल्या कर्मचाऱ्यांची बामसेफ ही संघटना स्थापित केली. कर्मचारी आपल्या वेतनातून लढ्याला बामसेफ मार्फत मदत करत. त्यानंतर त्यांनी DS4 ची स्थापना केली. ठाकूर ब्राह्मण बनिया छोड बाकी सब है DS4. त्यानंतर त्यांनी 4200 किलोमीटरची काश्मीर ते कन्याकुमारी एक सायकल मार्च काढली ज्याच्यात त्यांनी एक नारा दिला, वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा नहीं चलेगा. राजकीय सत्ताची जडे मजबूत करायला त्यांनी BSP ची स्थापना केली. ते म्हणत, राजकीय सत्ता एक ऐसी चाबी है जो सभी दरवाजे खोल सकती है. हळूहळू भारतात BSP ची जडे मजबूत होऊ लागली आणि उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यात बहन मायावती 4 वेळा मुख्यमंत्री बनल्या. बाबासाहेब आंबेडकरांच्या शासनकर्ती जमात व्हा हे स्वप्न कांशीराम साहेबांनी पूर्ण करून दाखवले. मी या प्रसंगी एवढंच बोलते व इथेच थांबते. जय भीम जय भारत. यानंतर आपल्या विचारांची मांडणी करण्यासाठी मी स्वरानी खाडेला आमंत्रित करतो. तिचा विषय आहे स्वामी अच्युतानंद. सर्वप्रथम तथागत बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री छत्रपती शाहूजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मान्यवर कांशीरामजी साहेब आणि मानवमुक्तीसाठी संघर्ष करणाऱ्या सर्व महापुरुषांना माझे विनम्र अभिवादन आणि सर्वांना माझं मैत्रीपूर्वक जय भीम. तसेच राजश्री छत्रपती शाहूजी महाराजांच्या 150व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. माझं नाव स्वरा निखाडे आहे. मी 7वीत शिकते. त्रिमूर्तीनगर इथे राहते. मला मोठं IAS अधिकारी बनायचं आहे आणि मी बुद्ध फुले शाहू आंबेडकर व कांशीरामजी साहेब यांच्या विचारांच्या चळवळीची एक कार्यकर्ता आहे. आजची ही विद्यार्थी परिषद केवळ एक उत्सव नाही तर शिक्षण, समता आणि आत्मसन्मानाच्या सामाजिक क्रांतीची आठवण आहे. याच प्रेरणेने आज मी उत्तर भारतातील एका महान समाज सुधारकाविषयी बोलणार आहे, स्वामी अच्युतानंद हरिहर. स्वामी अच्युतानंद यांचा जन्म 6 मे 1879 रोजी उत्तर प्रदेशातील फारुखाबाद जिल्ह्यात झाला. त्या काळात दलित समाजाला शिक्षण, सन्मान आणि समान हक्क नाकारले जात होते. लहानपणापासूनच त्यांना जातीभेद आणि अपमानाचा सामना करावा लागला, पण त्यांनी अन्यायापुढे कधीच हार मानली नाही. त्यांनी आदी हिंदू आंदोलन सुरू करून दलित, शोषित आणि वंचित समाजात आत्मसन्मानाची ज्योत पेटवली. ते म्हणत असत की आपण कोणापेक्षाही कमी नाही. सन्मानाने जगणे हा प्रत्येक माणसाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. स्वामी अच्युतानंद यांनी केवळ भाषणे केले नाहीत तर शिक्षण, शिष्यवृत्ती, सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी, राजकीय प्रतिनिधित्व आणि अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी ठोस मागण्या केल्या. त्यांनी समाजाला सांगितले की हक्क भीक मागून मिळत नाही, ते शिक्षण, संघटन आणि संघर्षातून मिळवावे लागते. 1932च्या गोलमेज परिषदेदरम्यान त्यांनी हजारो पत्रे पाठवून स्पष्ट सांगितले की भारतातील दलित समाजाचे खरे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हा त्यांच्या दृष्टीचा आणि बाबासाहेबांवरील विश्वासांचा मोठा पुरावा आहे.
स्वामी अच्युतानंद हे एक महान साहित्यकही होते. शंभूक बलिदान, आदिवंश का डंका यासारखे साहित्य कृतींमधून त्यांनी दलित समाजाचा इतिहास, वेदना आणि स्वाभिमानाला आवाज दिला. म्हणूनच त्यांना हिंदी दलित साहित्याचे आद्य प्रवर्तक मानले जाते. आज मोबाईल, सोशल मीडिया आणि इतर आकर्षणांमध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपण शिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे, कारण शिक्षणच माणसाला आत्मसन्मान, विचारशक्ती आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे सामर्थ्य देते. स्वामी अच्युतानंद यांचे संपूर्ण जीवन आपल्याला एकच संदेश देते, ते सन्मान मागून मिळत नाही, तो शिक्षण, संघटन आणि संघर्षातून मिळवावं लागतं. अशा महान समाज सुधारकाला मी विनम्र अभिवादन करते आणि माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद. जय भीम, जय भारत. यानंतर तनिष्क वानखेडेला विनंती करतो की त्याने परिषदेसमोर आपला विषय मांडावा. त्यांचा विषय आहे संत गाडगे बाबा. बहुजन समाजમાં जन्मलेल्या सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो. उपस्थित सर्वांना जय भीम. राजश्री छत्रपती शाहूजी महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभकामना. माझे नाव तनिष्क वानखेडे, स्टँडर्ड 5 मध्ये शिकतो. मला मोठून IAS ऑफिसर व शासनकर्तीचे मतदानाचं आहे आणि मी फुले, शाहू, आंबेडकर व कांशीरामजी यांच्या भूमींचे छोट्याशा कार्यकर्ता आहे. आजचा माझा विषय आहे संत गाडगे बाबा. संत गाडगे बाबा यांचे पूर्ण नाव देबूजी जिंगराजे जानकर होते. त्यांचे आईचे नाव सखूबाई जानकर व बाबांचे नाव जिंगराजे जानकर होते. संत गाडगे बाबा कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना जागृत करतात. आपले कीर्तन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला म्हणून म्हणतात. संत गाडगे बाबा म्हणतात, गायचे भांडी विका, भाकरी हातात घेऊन जेवा, पण आपल्या मुलांना शिकवा. कीर्तन संपल्यानंतर सगळे लोक गाडगे बाबांच्या पाया पडण्यासाठी त्यांच्या जवळ जात होते. त्यांना ते आवडण्याचं, म्हणून ते कीर्तन संपल्यानंतर तिथून लोकांच्या नजरेतून तिथूनच निघून जात होते. अफाफायरलातले किती चमत्कार आहे. एक दिवशी रिपोर्टरने त्यांना विचारले की तुम्ही गायब कसं होता. ते म्हणतात, लोक माझे पाय पडतात, ते मला आवडत नाही, म्हणून मी तिथून निघून जातो. संत गाडगे बाबा लोकांना जागृत करतात. ते फक्त आता सच्चितीस मर्यादित करण्यात आले आहे. त्यांचे तत्व आपण आपल्या जीवनात रुजून अवरे बोलून इथे सांगते. धन्यवाद. जय भीम, जय भारत. आज मी तुमच्या समोर एका अशा क्रांतीवीरांगणेचा इतिहास मांडण्यासाठी उभी आहे, जिने या देशातील प्रस्थापित मनुवादी व्यवस्थेच्या छाताडावर चढून बहुजन आणि अल्पसंख्याक मुलींसाठी शिक्षणाची कवाडे खुली केली. सावित्रीबाई फुले यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून बहुजन मुक्तीचा लढा लढणाऱ्या भारताच्या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका म्हणजे फातिमा शेख यांच्या क्रांतिकारी स्मृतीस मी सर्वप्रथम अभिवादन करते. ज्यांच्या हातात सत्ता आणि लेखन असते ते स्वतःचा इतिहास सोन्याच्या अक्षराने लिहितात, पण ज्यांच्या पाठीवर शोषणाचे वळ असतात त्यांना आपला इतिहास रक्ताने आणि संघर्षाने लिहावा लागतो. बांधवांनो, महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या गुलामगिरी या अजरामर ग्रंथात एका भीषण वास्तवावर बोट ठेवले होते. ते म्हणाले होते की या देशातील बहुजनांना, शूद्र, अतिशूद्रांना आणि महिलांना साखळदंडांनी नाही तर धार्मिक आणि मानसिक गुलामगिरीत जखडून ठेवण्यात आले आहे. मनुवादी व्यवस्थेने माणसाला माणसापासून दूर केले आणि बहुजनांच्या बुद्धीवर कुलूप लावले. महात्मा फुल्यांनी गुलामगिरीमध्ये स्पष्ट इशारा दिला होता की ब्राह्मणांच्या कसबामुळे आणि गुलामीमुळे बहुजन समाज रस्ताळला गेला. या गुलामगिरीच्या अंधाराला फाडण्यासाठी जेव्हा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात पहिली ज्ञानाची शाळा सुरू केली, तेव्हा सामाजिक अन्यायाच्या व्यवस्थेने त्यांच्यावर थेट बहिष्कार टाकला. त्यांना स्वतःच्या घरातून काढण्यात आले व यावेळेस सर्वच दरवाजे बंद झाले होते. वर्णाधारित व्यवस्था जिंकणार असे वाटत असतानाच या देशाच्या इतिहासात एक अभूतपूर्व घटना घडली. बहुजन मुक्तीच्या या लढ्यात मनुवादाच्या आणि अन्यायाविरुद्ध उभे राहिले ते उस्मान शेख आणि त्यांची बहीण फातिमा शेख. त्यांनी आपले घर दिले आणि तेथून बहुजनांच्या मुक्तीचा दुसरा अध्याय सुरू झाला. बहुजनांनो, जरा विचार करा, आजच्या काळातही
प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बोलताना लोकांचे हातपाय कापतात. परंतु त्यावेळी जेव्हा वर्णाधारित व्यवस्थेचा क्रूर पगडा होता तेव्हा या फातिमा शेख यांनी समाजाला आव्हान दिले. फातिमा शेख यांनी केवळ शाळा चालवायला जागा दिली नाही, तर त्या सावित्रीबाई फुले यांच्यासोबत शाळा चालवायला सुद्धा जायच्या आणि त्या भारताच्या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका म्हणून ठरल्या. महात्मा फुल्यांनी त्यांच्या गुलामगिरी या ग्रंथात सांगितलेले विद्येचे महत्त्व आणि ती विद्या घरोघरी पोहोचवण्याचे काम फक्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी नाही, तर त्यांच्यासोबत मिळून फातिमा शेख यांनी सुद्धा पुरवले. त्या दलित व मुस्लिम वस्त्यात जायचे आणि मनुवादी अंधश्रद्धेतून त्या पालकांना बाहेर काढायच्या व मुलींना शाळेत आणायच्या. त्यांच्या गुलामगिरीच्या बट्टेवर शिक्षणाचा पहिला हतोडा मारणाऱ्या फातिमा शेख व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. परंतु आजचे वास्तव्य काय? ज्या फातिमा शेख यांनी बहुजन महिलांच्या वैचारिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी स्वतःचे आयुष्य झिजवले, त्यांच्या कार्याकडे दीर्घकाळ दुर्लक्ष करण्यात आले. पण आजचा जागा झालेला बहुजन तरुण, बहुजन समाज हा अन्याय सहन करणार नाही. जोपर्यंत आपण शिक्षिका फातिमा शेख यांचा संघर्ष समजून घेत नाही, तोपर्यंत आपला गुलामगिरी विरुद्धचा लढा अपूर्ण आहे. आज त्यांच्या स्मरणातून आपण हाच संदेश घेतला पाहिजे की शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्याचे साधन नव्हे, तर ते गुलामगिरी नष्ट करण्याचे व स्वाभिमानाने जगण्याचे शस्त्र आहे. फातिमा शेख यांचे स्मरण म्हणजे केवळ इतिहासाचे स्मरण नव्हे, तर शिक्षण, समता आणि बंधुतेच्या लढ्याला नव्याने बळ देण्याची प्रतिज्ञा आहे. चला आपण सर्वजण ज्ञान, विवेक आणि सामाजिक न्याय यांच्या मार्गाने चालण्याचा संकल्प करूया. एवढेच बोलते, इथेच थांबते. सर्वांना जय भीम, जय भारत. यानंतर अभिर गवडीला विनंती करतो की त्यांनी परिषदेसमोर आपला विषय मांडावा. त्याचा विषय आहे संत नारायण गुरु. माझे नाव अभिर गवडी आहे. मी इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे. मला मोठे होऊन शासनकर्ती जमात बनायचे आहे व फुले शाहू आंबेडकर व कांशीरामजी यांच्या चळवळीचा मी एक कार्यकर्ता आहे. तर आज मी बोलणार आहे संत नारायण गुरु या विषयावर. ते केवळ एक संत नव्हते, तर एक क्रांतिकारी, विचारवंत, योगी, कवी आणि दलित मुक्ती चळवळीचे एक महान योद्धा होते. संत नारायण गुरु यांचा जन्म 20 ऑगस्ट 1856 रोजी केरळमधील सेम्पेक सांती येथे झाला. ते केवळ संत नव्हते, तर एक क्रांतिकारी, विचारवंत आणि समाज परिवर्तनाचे एक शिल्पकार होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन जातीभेद, अंधश्रद्धा, सामाजिक विषमता आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यासाठी समर्पित केले. त्या काळात केरळमधील समाज जातीय भेदभावाने ग्रासलेला होता. खालच्या जातीच्या लोकांना शिक्षण, मंदिर प्रवेश आणि सामाजिक सन्मान यांसारख्या मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवले जात होते. अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या लोकांसोबत अपमानास्पद वागणूक दिली जात होती. अशा अमानवी व्यवस्थेविरुद्ध संत नारायण गुरु यांनी आवाज उठवला. त्यांनी समाजाला एक जात, एक धर्म, एक देव मानवासाठी हा महान संदेश दिला. या विचारमागे सर्व मानव समान आहेत ही भूमिका होती. त्यांचे मत असे होते की माणसांची ओळख त्यांच्या जातीने नव्हे, तर त्याच्या गुणांनी, कर्तृत्वाने आणि चरित्राने व्हावी. संत नारायण गुरु यांनी केवळ उपदेश केला नाही, तर प्रत्यक्ष कृतीही केली. 1888 मध्ये त्यांनी अरुविपुरम येथे मंदिर स्थापना करून धार्मिक क्षेत्रातील मक्तेदरीला आव्हान दिले. त्यांच्या या कृतीने समाजातील वंचित आणि बहिष्कृत लोकांमध्ये स्वाभिमानाची नवी जागृती निर्माण झाली. त्यांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन मानले. समाजातील दुर्बल आणि वंचित घटकांना शिक्षण मिळावे म्हणून यासाठी त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवले. मंदिरांपेक्षा शाळा अधिक गरजेचे आहे हा दृष्टिकोन त्यांच्या समाज परिवर्तनाविषयी त्यांची दूरदृष्टी दर्शवतो. याच सामाजिक क्रांतीच्या प्रवासात एक अत्यंत महत्त्वपूर्ण पर्व होतं वैकोम सत्याग्रह. 1924 मध्ये केरळच्या त्रावणकोर प्रांतात नीच मानल्या जाणाऱ्या लोकांना मंदिरांच्या रस्त्यांवरून चालण्यास मनाई होती. परंतु जेव्हा आंदोलकांवर अत्याचार सुरू झाले, तेव्हा मदतीला पुढे आले तामिळनाडूचे थोर समाजसुधारक E.V. रामास्वामी नायकर.
त्यांनी स्वतः वैकोममध्ये जाऊन नेतृत्व केलं आणि सत्याग्रहाला दक्षिण भारताच्या इतिहासातील निर्णायक वळण दिलं. यामुळेच पेरियार यांना वैकोमाचा वीर हे उपाधी मिळाली. याच चळवळीतून पेरियार यांनी ब्राह्मणवाद विरोधी आणि जातीनाशक चळवळ सुरू केली. संत नारायण गुरु यांनी जाती व्यवस्थेचा स्पष्टपणे निषेध केला आणि सांगितलं की धर्म, जात, देव हे माणसाच्या उन्नतीसाठी असावेत, त्याच्या शोषणासाठी नाही. त्यांनी बहुजन समाजाला केवळ हक्कांची जाणीव करून दिली नाही, तर स्वाभिमान आणि आत्मभान देखील दिलं. नारायण गुरूंनी महिलांच्या शिक्षणासाठी विशेष भर दिला. त्यांना वागणूक मिळावी यासाठी त्यांनी नारायण सेविका समाज स्थापन केला. त्यांनी आंतरजातीय विवाहाचं समर्थन केलं आणि समाजातील रूढी बंदिस्त मानसिकतेला आव्हान दिलं. त्यांनी आर्थिक प्रगतीला उद्योगधंदे सुरू करण्याचा सल्ला दिला आणि दलित तरुणांना विदेशीत जाऊन आधुनिक तंत्रज्ञान शिकवणं प्रोत्साहन दिलं. आज आपण पाहतो तो प्रगत, सुशिक्षित आणि आत्मनिर्भर करेल, त्यामागे संत नारायण गुरु यांचा कार्याचा अमूल्य वाद आहे. ते केवळ विचारवंत नव्हते, तर प्रत्यक्ष कृती करणारे एक समाज क्रांतीचे शिल्पकार होते. त्यांनी समतेचा आदर्श नुसता सांगितला नाही, तर तो जगून दाखवला. आज आपण त्यांच्या शिकवणांना फक्त गौरवाने पाहून थांबू नये, तर त्यांच्या विचारांचा वसा पुढे नेणं हे आपले पिढीचे कर्तव्य आहे. एवढे बोलून इथेच थांबतो. जय भीम, जय भारत. सभी महापुरुषों को और उनके प्रेरक विचारों को मैं अभिवादन करता हूँ। उपस्थित सभी को मेरा जय भीम। मेरा नाम रियांश प्रदीप मेश्राम है। मैं कक्षा 6 में पढ़ता हूँ और मैं फुले शाहू अम्बेडकर व कांशीराम जी इनके आंदोलन का एक सिपाही हूँ। आज मैं आपको कांशीराम जी का संदेश बताने वाला हूँ। सरकार के नीतियों के विरुद्ध लड़ने के बजाय चुनाव में सरकार के विरुद्ध लड़ो और जीतो। सन 1991 में भारत की सरकार द्वारा नई आर्थिक नीति अपनाई गई, जिसके तहत फिर भारत में निजीकरण, उदारीकरण और जागतिकीकरण स्वीकारा गया, जिसके तहत फिर सरकारी महकमों पर भी बड़े पैमाने पर निजीकरण होने वाला था, जिसका सीधा प्रभाव बहुजन समाज के आरक्षित नौकरियों पर होने वाला था। किसी कार्यकर्ता ने कांशीराम जी से कहा कि साहब, हमें सरकार के विरुद्ध आंदोलन करना चाहिए। तो कांशीराम जी ने उनसे पूछा कि क्या कभी इस देश में राष्ट्रीयकरण भी हुआ है? तो उन्होंने जवाब दिया, हाँ, सन 1969 में 14 बैंकों का और सन 1980 में 6 बैंकों का राष्ट्रीयकरण श्रीमती इंदिरा गांधी द्वारा किया गया था। तो कांशीराम जी कहते हैं कि इस बात से साफ साफ जाहिर होता है कि निजीकरण और राष्ट्रीयकरण दोनों ही सरकार ही कर सकती है। तो सरकार के विरुद्ध लड़ने के लिए शक्ति खर्च करने के बजाय सरकार के विरुद्ध लड़ने के लिए शक्ति खर्च करने के बजाय उसी शक्ति में अपनी सरकार बनाने के लिए हम क्यों ना खर्च करें, जिससे हम चाहे पॉलिसी भी स्वीकार कर सकते हैं और बड़े पैमाने पर राष्ट्रीयकरण भी कर सकते हैं। 24 सितंबर 1944 को बाबा साहब ने हमें कहा कि जाओ और अपने घरों के दीवारों पर लिख दो कि हमें इस देश का शासक बनना है। हमें यह बात हमेशा याद रखनी चाहिए। धन्यवाद। जय भीम, जय भारत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिनांक 20 जुलै 1942 रोजी स्त्रियांना उद्देशून म्हणतात, स्त्रियांच्या संघटनेवर फार मोठा विश्वास ठेवणारा मी माणूस आहे आणि त्यांना जर विश्वासात घेतले तर समाज सुधारण्यासाठी ते काय करू शकतात ते मी जाणतो. म्हणजेच स्त्रियांच्या संघटनेवर, स्त्रियांच्या प्रगतीवर समाजाची प्रगती अवलंबून आहे. कैयम भूल ना जाए या अभियानांतर्गत दर मंगळवारी आणि बुधवारी महिलांच्या साप्ताहिक बैठक होत असतात आणि बैठकांमध्ये एक विषय दिला जातो. त्या विषयावर अभ्यासपूर्ण भाष्य करून आपले मत व्यक्त करतात. यानंतर माहेश्वरी शेंडेला विनंती करतो की तिने परिषदेसमोर आपला विषय मांडावा. तिचा विषय आहे बाबासाहेबांचा संदेश. केवळ कष्ट आणि त्याग यामुळेच थोरवण प्राप्त होते. आज मी बाबासाहेबांनी दिलेल्या एका अत्यंत मौल्यवान संदेशाविषयी बोलणार आहे. हा संदेश केवळ बहुजन समाजासाठी नाही, तर जीवनात यश, स्वाभिमान आणि मोठेपणा प्राप्त करू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तींसाठी मार्गदर्शन आहे. अनेक लोक यशाचे स्वप्न पाहतात, अनेकांना मोठे व्हायचे असतात, पण मोठेपणा कसा मिळतो
संघर्षाशिवाय यश मिळते का? त्यागाशिवाय परिवर्तन घडते का? या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी बाबासाहेबांनी ग्रीक पुराणातील एक कथा सांगितली आहे. ग्रीक पुराणातील डिमेटर नावाची एक देवता होती. एकदा ती आपल्या मुलीच्या शोधात भटकत असताना एका राजाच्या दरबारात पोहोचली. तिने एका सामान्य दाईचे रूप धारण केले होते. राजाची राणी आपल्या लहान मुलाची देखभाल तिच्याकडे सोपवते. डिमेटरला त्या मुलाबद्दल खूप प्रेम वाटू लागले. तिला वाटले की हे मूल केवळ सामान्य मनुष्य न राहता असामान्य बनावे, म्हणून ती रोज रात्री एक विलक्षण प्रयोग करीत असे. सर्वजण झोपल्यानंतर ती त्या मुलाला त्याच्या मऊशार पाडण्यातून बाहेर काढत असे आणि धगधगत्या निकाराजवळ ठेवत असे. त्या अग्निदिव्यातून त्या मुलाला विलक्षण शक्ती प्राप्त होत होती. तो हळूहळू सामान्य माणसापेक्षा अधिक सक्षम आणि महान बनत होता. परंतु एके दिवशी त्या मुलाची आई हे सगळं बघून घाबरली. तिने अचानक खोलीत प्रवेश केला. तिने मुलाला उचलून घेतले आणि निखारे दूर फेकून दिले. तिने मुलाला वाचविले, पण त्याच वेळी त्या मुलामध्ये निर्माण होणारा महान मनुष्यही गमावला. मित्रांनो, ही कथा आपल्याला एक महान सत्य शिकवते. सोयी, आराम आणि सुरक्षिततेत राहून कोणीही महान बनत नाही. अग्नी जसा सोन्याला शुद्ध करतो, तसाच संघर्ष माणसाला घडवतो. यातना जशा शरीराला वेदना देतात, तशाच त्या मनाला सामर्थ्यही होतात. कष्टाशिवाय सामर्थ्य मिळत नाही. त्यागाशिवाय परिवर्तन घडत नाही. संघर्षाशिवाय स्वाभिमान प्राप्त होत नाही. बाबासाहेबांनी सांगितले की ज्यांना आपले भविष्य घडवायचे आहे त्यांनी वर्तमानातील सुखाचा त्याग करण्याची तयारी ठेवली पाहिजे. जो समाज संघर्ष टाळतो तो प्रगतीपासून दूर राहतो. जो समाज संकटांना सामोरे जातो तोच इतिहास घडवतो. बाबासाहेबांना आपल्या समाजाने किती यातना सहन केल्या याची पूर्ण जाणीव होती, पण तरीही त्यांनी कोणताही सोपा मार्ग दाखवला नाही. त्यांनी संघर्षाचा मार्ग दाखवला. म्हणूनच त्यांनी दिलेला संदेश होता, माझा संदेश आहे संघर्ष, आणखी जास्त संघर्ष, त्याग, आणखी जास्त त्याग. त्यागाची आणि यातनांची मोजदाद न करता केलेला संघर्ष मुक्तीचाच मार्ग आहे. मित्रांनो, बाबासाहेबांनी हा संदेश केवळ शब्दात दिला नाही, तर आपल्या संपूर्ण जीवनातून तो जगून दाखवला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले, असंख्य अपमान सहन केले, परंतु कधीही संघर्षाचा मार्ग सोडला नाही. स्वतःच्या सुखाचा विचार न करता त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजाच्या मुक्तीसाठी समर्पित केले. आपण प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, बाबासाहेबांनी समाजासाठी जेवढे कष्ट सोसले त्यातही काही तर कष्ट आपण समाजासाठी घेण्यात तयार आहोत का? जर आपण शिक्षण मिळवून केवळ स्वतःच्या प्रगतीचा विचार केला तर ते बाबासाहेबांचे अनुयायी होणे नाही, पण जर आपण शिक्षित होऊन समाजातील दुर्बल, वंचित आणि गरजू लोकांच्या उन्नतीसाठी कार्य केले तरच आपण बाबासाहेबांचा संदेश खऱ्या अर्थाने आचरणात आणू. बाबासाहेबांचा संघर्ष, त्याग आणि समाजनिष्ठेचा आदर्श आपल्या जीवनात उतरूया. केवळ स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी जगण्याचा संकल्प करूया. कारण बाबासाहेबांनी दाखवून दिले आहे की केवळ कष्ट आणि त्याग यामुळे थोरपण प्राप्त होते. धन्यवाद. जय भीम, जय भारत. आजच्या या विद्यार्थी परिषदेचे माझे विषय आहे वीरेश लिंगम. वीरेश लिंगम यांना आंध्र प्रदेशातील प्रबोधनाचे जनक मानले जातात. ते एक साहित्यकच नव्हे तर समाजसुधारकही होते. त्यांनी जनतेला त्यांच्या मध्ययुगीन सनातनी चालीरीती आणि अंधश्रद्धेमधून जागे केले. ते एक बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी होते. राव बहादूर कुंदुकुरी वीरेश लिंगम यांचा जन्म 16 एप्रिल 1848 साली आंध्र प्रदेशातील राजमंजुडी या गावात झाला. वीरेश लिंगम यांच्या वडिलांचे नाव सुब्बा रायडू आणि आईंचे नाव पूर्णिमा होते. ते अवघे 4 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे पालनपोषण त्यांच्या काकांनी केले. 1869 मध्ये त्यांनी त्यांची 10वीची परीक्षा पूर्ण केली आणि त्यानंतर शिक्षक म्हणून कार्य केले. वीरेश लिंगम यांनी अंधश्रद्धा व वाईट चालीरीती संदर्भात समाजात जागृती निर्माण करण्यासाठी साहित्याचा साधन म्हणून वापर केला. ते तेलुगू कादंबरी लिहिणारे पहिले लेखक होते. त्यांनी राजशेखर चरित्रम या नावाचे कादंबरी प्रकाशित केली. तेलुगू साहित्यात निबंध व आत्मचरित्राचा परिचय करून देण्याचे श्रेय त्यांनाच जाते. त्यांनी तेलुगू नाटके लिहिली व सामाजिक दुष्कृत्यांवर हल्ला केला. ब्राह्मण घराण्यातील असूनही त्यांनी ब्राह्मणांच्या समाजविघातक बाबींवर
टीका करण्यास कसूर केला नाही. त्यांनी त्यांच्या विवेकवर्धिनी या मासिकेतून सरकारी अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारावरही लेखन केले. तसेच स्त्रिय शिक्षण महत्त्व व बालविवाहाचे दुष्परिणाम यावरही लेखन केले. स्त्रियांना संधी नकारणाऱ्या सामाजिक प्रथेवर ही भाष्य केले. त्यांच्या या भूमिकेमुळे अनेक उच्चवर्गीय लोकांनी त्यांच्यावर टीका केली. 1910 मध्ये बालविवाहावरील अतिबल्य विवाहम हा ग्रंथ प्रकाशित केला. त्यात ते म्हणतात, आपण आपल्या मुलांवर लहान वयातच लग्नाचे ओझे लादण्याऐवजी त्यांना चांगले शिक्षण द्यावे व ते आनंद समाधानाने भरलेले जीवन जगतील हे आपण सुनिश्चित केले पाहिजे. वीरेशलिंगम यांच्या बालविवाहाला विरोध व पुनर्विवाहाचा पुरस्कार व समाज सुधारणेच्या कार्याची अनेक नामवंत समाजसुधारकांनी प्रशंसा केली आहे. 1889 मध्ये M.G. रानडे यांनी एका सभेत वीरेशलिंगम यांना दक्षिणचे ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणून गौरविले होते. वीरेशलिंगम यांनी दिलेले सामाजिक प्रबोधन, शिक्षण आणि समानतेचा संदेश आणि आपल्या जीवनात आपण उतरवूया आणि त्यांच्या विचारांचा वारसा आपण पुढे वाढवूया. इतकंच बोलतो, इथेच थांबतो. जय भीम, जय भारत. आजच्या या विद्यार्थी परिषदेचा माझा विषय आहे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दिलेला अंतिम संदेश. मित्रांनो, जेव्हा एखादी महान व्यक्ती या जगातून निरोप घेते तेव्हा त्याचे शेवटचे शब्द केवळ शब्दच नसतात, तर येणाऱ्या पिढीसाठी एक दिशादर्शक प्रकाश असतात. तसेच बाबासाहेबांचे अंतिम संदेश असेच आहे, जे आजच्या काळाला समजून घेणे खूप गरजेचे आहे. हे संदेश समजून घेण्याआधी आपल्याला हे समजून घ्यायला लागेल की बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय कार्य केले. ज्या समाजात प्राण्यांना पाणी प्यायचा अधिकार होता पण माणसाला नव्हता, त्या समाजात त्यांनी जन्म घेतला. त्यांनी आपल्या आयुष्यात अत्यंत दुःख सहन केला. पोटाला चिमटा काढून शिक्षण घेतले. त्यांनी आपल्या मुलांची मृत्यू उघड्या डोळ्यांनी पाहिली, पण ते आपल्या धैर्यापासून मागे हटले नाही. त्यांनी आपलं आयुष्य कुर्बान करून देशाला संविधान दिले आणि सर्वांना समान अधिकार दिले. असा महामानव आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात खूप आजारी पडले होते. त्यांची प्रकृती खालवर चालत होती. त्यावेळी त्यांनी भरल्या मनाने आणि अश्रू भरल्या डोळ्यांनी त्यांनी आपल्या अनुयायांना जेवढं बोलवले आणि एक संदेश दिला. तो संदेश असा होता, माझे बालवांनो, मी या सामाजिक न्यायाच्या आणि अधिकाराच्या रथ इथपर्यंत दुःख आणि कष्ट सोसून इथपर्यंत आणलाय. माझी तुम्हाला एकच विनंती, जर तुम्हाला हा रथ पुढे नेता आला नाही तर तिथेच राहू द्या, पण कोणत्याही परिस्थितीत तो मागे ओढा नका. मित्रांनो, हा केवळ एक रथ नाही, तर ते म्हणजे बापाने लेकराला घातलेली साध आहे. इथे रथ म्हणजे लाकडाचा रथ नाही, तर तो म्हणजे आपले शिक्षण, आपले स्वाभिमान, आपली प्रगती आणि संविधानाने दिलेले अधिकार. मित्रांनो, रथ मागे ओढणे म्हणजे नक्कीच काय? जेव्हा आपण शिक्षणाकडे पाठ फिरवतो आणि व्यसनाच्या आहारी जातो तेव्हा आपण रथ मागे ओढतो. जेव्हा आपण महापुरुषाचे विचार वाचतो पण घरी त्याचे फक्त नाव घेतो तेव्हा आपण रथ मागे ओढतो. शेवटी मी एवढेच सांगेल की बाबासाहेबांनी रक्ताचा पाणी करून जो आपला हक्काचा रथ आपल्या दारात आणून दिलाय, आपण कधीही मागे जाऊ देणार नाही. बाबासाहेबांचे स्वप्न आपण पूर्ण करू. एवढेच बोलून इथेच थांबते. सर्वांना जय भीम, जय भारत. सभी महापुरुषों को मेरा मैत्रीपूर्ण जय भीम. आज का मेरा विषय है हरिश्चंद्र ठाकुर.
दलित शिक्षित समाज को भावनात्मक संबल प्रदान करते हुए सामाजिक, आर्थिक तथा राजनीतिक चेतना जगाने वाले समाज सुधारकों के एक थे हरिश्चंद्र ठाकुर का जन्म 11 मार्च 1812 ई में पूर्वी बंगाल के फरीदपुर जिले सफलदांडा गांव में हुआ था, लेकिन पालन पोषण ओलाकांडी में हुआ, जो बाद में कर्मस्थली भी बनी। और उनके पिता का नाम जसवंत और माता का नाम अन्नपूर्णा देवी था। उनके जन्म के समय बंगाल में सामाजिक भेदभाव चरम सीमा पर थे और समाज का बहुत बड़ा हिस्सा सामाजिक दृष्टि से दबा हुआ था, आर्थिक संसाधनों में वंचित था और राजनीतिक क्षेत्र से अछूता था और चांडाल जाति की स्थिति सबसे दयनीय थी। उस दौरान भारत में ब्रिटिश शासन स्थिर हो चुका था। सन 1876 ई में मूल निवासी स्थिर हो चुका था। सन 1876 में अकाल और भूखमरी के प्रकोप से बहुजन मूल निवासी लाखों की संख्या में काल कलवित हो रहे थे। ऐसे हालात में ब्राह्मणों ने समाज शोषण से दलितों को गुलाम व निर्धन बनाने में धर्म को अस्त्र के रूप में प्रयोग किया। दलितों के ऊपर हजारों वर्ष की गुलामी लाचारी देखकर हरिश्चंद्र ठाकुर विद्रोही हो उठे और उन्होंने ज्वाला का रूप धारण कर लिया। बंगाल के इस संकट की घड़ी में आदरणीय हरिश्चंद्र ठाकुर ने दलितों के ऊपर संकट मोचन बनकर दलितों की सारी भागदौड़ अपने हाथों में संभाली। ठाकुर का पक्का विश्वास था कि धर्म ही समाज व्यवस्था, राज व्यवस्था तथा अर्थव्यवस्था की नियंत्रण शक्ति है। इससे मुक्त हुए बिना दलितों की मुक्ति नहीं हो सकती। हम हिंदू धर्म की जाति व्यवस्था तथा ब्राह्मणवाद के खिलाफ आवाज उठाने की हिम्मत नहीं कर पाते। आज से लगभग 200 साल पहले अंधकारग्रस्त समाज की मुक्ति के लिए ब्राह्मणवाद के खिलाफ विद्रोह का बिगुला बजाते हुए आचार, संस्कार, पूजा अर्चना, वेद विधि तथा प्रचारित कर्मकांड को नकारते हुए हिंदू धर्म पर कुठारघात किया और फिर धीरे धीरे आदरणीय हरिश्चंद्र ठाकुर का विद्रोही रूप सामाजिक और धार्मिक आंदोलन में परिवर्तित हुआ। पहला, सत्य बात बोलो। दूसरा, सत्य की राह चलो। तीसरा, माता पिता के प्रति श्रद्धा और भक्ति रखो। चौथा, भाई बहन स्वामी स्त्री के प्रति अनुरक्त रहो और अपनी जिम्मेदारी निभाओ। पांचवा, इंसानों में भेदभाव मत करो। छठवां, गृह धर्म और गृह कर्म ही श्रेष्ठ धर्म है, इसे समता और सत्य के साथ निभाओ। जोगी सन्यासी होने की आवश्यकता नहीं। सातवां, गुरुओं से दीक्षा लेने की आवश्यकता नहीं एवं पंडित ब्राह्मण की आवश्यकता नहीं। आठवां, हमें दूसरों की दुख दूर करने की कोशिश करनी चाहिए। नववा, जीवों पर दया करनी चाहिए। आजच्या विषयावर एवढंच बोलते, इथेच थांबते। जय भीम, जय भारत, जय संविधान। यानंतर शिवाजी महानेला विनंती करतो की त्याने परिषदेला बाबासाहेबांनी आम्हास दिलेली पंचसूत्रे सांगावीत। माझे नाव शिवाजी भारत वाहने आहे। मी क्लास 3 मध्ये शिकते। अजून मी बुद्ध फुले शाहू यांच्या चळवळीचा एक छोटासा कार्यकर्ता हूँ। मला मोठा होऊन आयएस बनायचं आहे। अजून 20 जुलै 1942 ला बाबासाहेब म्हणते की मी आपल्या जीवनाची आज पंचसूत्री सांगणार आहे। पहिला, शिक्षित हो। दुसरं, चळवळ करा। तिसरी, संघटित व्हा। चारवा, आत्मविश्वास बाळगा। पाचवा, धीर कधीही सोडू नका। अजून मी इथे इतकेच बोलते, इथे थांबते। जय भीम, जय भारत। यानंतर अवंतिका फुलेला कांशीराम साहेबांचा संदेश सांगण्याकरिता विचार मंचावर आमंत्रित करतो। सबसे पहले मैं महापुरुषों को अभिवादन करती हूँ। कहीं हम भूल न जाए। इस अभियान के अंतर्गत आज 5 जुलाई 2026 को विद्यार्थी परिषद आयोजित की गई है और मेरा विषय है कांशीराम साहब का संदेश। माननीय कांशीराम जी डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के आशा कार्य पूरा करने के बारे में कहते हैं कि मेरे अनुसार हमारा निराशा और सुनता और हमारी रुचि को बहुत हानिकारक सिद्ध हो रही है। इसीलिए हमारे लाडले प्रिय नेता डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का हो रहे विश्वासघात
हम शिक्षक कर्मचारी हमारे नेता को बहुत बड़ा धोखा दे रहे हैं, उनके पीठ के पीछे से छुरा घोंप रहे हैं। हम लोगों द्वारा हमारे लाडले नेता डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का हो रहे विश्वासघात को समाप्त करना है तो चलो सुबह जरूरी है उतनी ही चर्चा करें। अपनी सारी शक्ति ताकत केवल कृति पर नियोजित कार्यक्रम के लिए झोंक देनी चाहिए। चलो हम शिक्षित बनेंगे, संगठित होंगे और संघर्ष करेंगे। मैं इतना बोल के इधर ही रुकती हूँ। जय भीम, जय भारत। पुढील वक्तव्य करण्यासाठी मी अवनी बोरकरला आमंत्रित करतो. तिचा विषय आहे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा फुलेंनी जाती व्यवस्थेचा तीव्र विरोध केला. त्यांच्या मते सर्व माणसं समान आहेत आणि जन्मावरून श्रेष्ठ कनिष्ठपणा ठरत नाही. त्यांनी दलित, शूद्र आणि अत्यशूद्र समाजाला शिक्षण आणि स्वाभिमानाचे महत्त्व पटवून दिले. आज मी तुमच्या समोर आधुनिक भारताचे शिल्पकार, थोर समाज सुधारक, क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्यांबद्दल माझे विचार मांडणार आहे. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खसले आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले. हा महान विचार जगाला देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी आणि अन्यायाविरुद्ध आयुष्यभर लढा दिला. त्यांचा हा लढा केवळ शब्दांचा नव्हता तर तो प्रत्यक्ष कृतीचा होता. 1791 मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले होते. त्यांचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्री शिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींच्या शिक्षणावर त्यांनी भर द्यावयाचे ठरवले. हे करून सामाजिक भेदभाव कमी होईल असे त्यांचे निश्चित मत आणि अनुमान होते. त्यानंतर 1845 मध्ये महात्मा फुले 17 वर्षांचे असताना ते आपले जिवलग ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीमध्ये सामील झाले. हसत चालत उत्साहाने, पण काही क्षणातच काही वडीलधाऱ्यांनी त्याला तिथे पाहिले आणि एकच आवाज गुंजला की हा माडाचा पोर इथं काय करतो आहे. आणि त्या एका वाक्याने महात्मा फुलेंना सगळ्यांसमोर उघडपणे मिरवणुकीतून बाहेर फेकले. त्यांनी विचार केला की माझा गुन्हा काय होता. मी एका माडाच्या घरामध्ये जन्मलो, हेच माझे पाप आहे का. मी चांगला शिकतो, चांगला वागतो, पण माझी जात माझ्या मागे सावलीसारखी का राहते. या प्रसंगानंतर ज्योतिराव संपले नाही तर ते एक महात्मा फुले म्हणून उभे राहिले. महात्मा फुलेंचे सामाजिक कार्य हे प्रामुख्याने शिक्षण आणि समता या दोन स्तंभांवर होते. महात्मा फुलेंचे सर्वात मोठे कार्य आणि क्रांतिकारी कार्य म्हणजे स्त्री शिक्षणाचा पाया घालणे. त्या काळात मुलींना शिक्षण देणे हे पाप समजले जात होते, परंतु फुले दाम्पत्याने चुकीच्या समजुतीला आव्हान दिले. 1848 मध्ये पुण्याच्या भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. त्यांच्या पत्नी सावित्रीबाई या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका बनल्या होत्या. समाजातील लोकांनी त्यांचा विरोध केला, चिखल, दगड व शेण फेकले, परंतु सावित्रीबाई व ज्योतिरावांनी माघार घेतला नाही. महात्मा फुलेंनी जाती व्यवस्थेचा तीव्र विरोध केला. त्यांच्या मते सर्व माणसं समान आहेत आणि जन्मावरून श्रेष्ठ कनिष्ठपणा ठरत नाही. त्यांनी दलित, शूद्र आणि अत्यशूद्र समाजाला शिक्षण आणि स्वाभिमानाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी आपल्या घरातील पाण्याचा हौद सर्व जातींच्या लोकांसाठी खुला करून दिला. हे त्या काळातील सर्वात धाडसी पाऊल असावे. ज्या समाजाला पाण्याचा थेंब नाकारला जात होता त्यांना फुलेंनी सन्मानाने पाणी दिले होते. महात्मा फुलेंनी पुण्याच्या भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा तर सुरू केलीच होती, परंतु एवढेच करून ते थांबले नाही. त्यानंतर 15 मे 1848 मध्ये पेरुगेट पुणे येथे अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केली होती. त्यानंतर 17 सप्टेंबर 1851 रास्तापेठ पुणे आणि मग वेताळपेठ पुणे म्हणजेच आजचे गुरुवार पेठ येथे मुलींसाठी शाळा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर 1855 मध्ये दिवसा कामावर जाणाऱ्या शेतकरी, कामगार आणि कष्टकऱ्यांसाठी भारतातील पहिली रात्र शाळा सुरू केली होती. पुढे राजर्षी शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या अनेक समाज सुधारकांनी पुढे नेले होते. त्यांनी आपल्याला केवळ एक इतिहास दिला नाही तर आपल्याला एक जगण्याचा मार्ग दाखवला.
महात्मा फुले हे केवळ एक समाज सुधारक नव्हते, तर ते एक सामाजिक क्रांतीचे महान शिल्पकार होते. त्यांनी स्त्रियांना शिक्षण दिले, शोषितांना स्वाभिमान दिला, शेतकऱ्यांना आवाज दिला आणि समाजाला समतेचा मार्ग दाखवला. जोपर्यंत देशात एक तरी माणूस जातीच्या नावावर अपमानित होतो, जोपर्यंत एक तरी मुलगी शाळेपासून दूर राहते, जोपर्यंत एक तरी शेतकरी कर्जेच्या ओझाखाली मरतो, तोपर्यंत फुलेंचे कार्य अपूर्ण आहे आणि आपली जबाबदारी ही संपलेली नाही. त्यांना आपण खऱ्या अर्थाने अभिवादन करायचे असेल तर त्यांच्या विचारांचे आचरण आपल्या जीवनात केले पाहिजे. जात, धर्म, पंथ, भाषा या पलीकडे जाऊन मानवतेचा स्वीकार केला पाहिजे. शिक्षण, समता आणि सामाजिक न्याय मूल्यांचे रक्षण केले पाहिजे. तर या प्रसंगी माझ्या विषयावर इतकेच बोलते आणि इथेच थांबते. सर्वांना जय भीम, जय भारत. बहुजन समाजात जन्मलेल्या सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो. तसंच सर्वांना जय भीम व छत्रपती शिवाजी महाराजांच्या 152व्या जयंतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माझे नाव स्वराज साहिल चहारे आहे. मी 3ऱ्या वर्गात शिकलो. मला मोठा होऊन डॉक्टर बनायचे आहे व मी फुले शाहू आंबेडकर कांशीराम साहेब यांच्या एक चळवळीचा छोटासा कार्यकर्ता आहे. बाबासाहेबांनी आपल्याला जे उद्दिष्ट सांगितले आहे ते मी आज आपल्या पुढे मांडणार आहे. 24 सप्टेंबर 1944ला मद्रास येथील भाईनाथ बाबासाहेब म्हणतात, आपले उद्दिष्ट काय आहे ते नीटपणे समजून घ्या. शासनकर्ती जमात बने हेच आमचे उद्दिष्ट व आकांक्षा आहे. हे तुमच्या मनात ठसू द्या. तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा. म्हणजे दररोज तुम्हाला आठवून राहील की ज्या आकांक्षा आपण उराशी बाळगून आहोत, ज्याच्यासाठी आम्ही लढत आहोत, ते काही लहान सहान संकुचित ध्येय नाही. थोड्याशा नोकरांसाठी किंवा सवलतीसाठी आपला लढा नाही. आमच्या अंतःकरणातील आकांक्षा फारच मोठ्या आहेत. शासनकर्ती जमात बने ही ती आकांक्षा होय. तिला कृतीत उतरण्यासाठी केवळ भगीरथ प्रयत्न करावे लागतील. ते मग तुमच्या ध्यानात येईल. केवळ निवेदनाच्या किंवा शब्दांचा काही उपयोग होणार नाही. आपण सर्वांनी बाबासाहेबांनी दिलेल्या सुख सुविधा तर घेतले, पण उद्दिष्ट मात्र घेतलेच नाही. आम्ही हे कृतीत उतरवणे काळाची गरज आहे. आपण नक्कीच कृतीची आणू. या प्रसंगी एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय भारत. यानंतर विचारांना शब्दांची सुंदर जोड देण्यासाठी मी आमंत्रित करते केशवी शिंगाडेला. तिचा विषय है मातोश्री जाईबाई चौधरी. आज का मेरा विषय है मातोश्री जाईबाई चौधरी. आज हम जिस समाज में महिलाओं की शिक्षा की बात करते हैं उसे सामान्य समझते हैं, लेकिन एक ऐसा समय था जहां महिलाओं के लिए शिक्षा प्राप्त करना एक संघर्ष था, और यदि वह महिला एक दलित समाज से आती हो तो संघर्ष कई गुना बढ़ जाता था. ऐसी कठिन परिस्थिति में भी एक महिला ने न केवल स्वयं शिक्षा प्राप्त की, बल्कि हजारों दलित बेटियों के लिए शिक्षा का मार्ग भी प्रशस्त किया. वह महान महिला थी मातोश्री जाईबाई चौधरी. जिस तरह क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले ने लड़कियों की शिक्षा की पहली मशाल जलाई, उसी प्रकार मातोश्री जाईबाई चौधरी ने उस मशाल को दलित बस्तियों तक पहुंचाने का एक ऐतिहासिक कार्य किया. जाईबाई चौधरी का जन्म 2 मई 1892 को महाराष्ट्र के उमरेड, नागपुर के निकट महार समाज के एक छोटे से परिवार में हुआ था. वर्ष 1896 के भयंकर अकाल के बाद उनका परिवार रोजगार की तलाश में नागपुर में आकर बस गया. बचपन से ही उन्हें गरीबी, सामाजिक भेदभाव और कठिन परिस्थितियों का सामना करना पड़ा. उस वक्त बाल विवाह की प्रथा काफी प्रचलित थी, इसलिए मात्र 9 वर्ष की आयु में उनका विवाह कर दिया गया. लेकिन परिस्थितियां चाहे कितनी भी कठिन रही हो, जाईबाई ने शिक्षा का सपना नहीं छोड़ा. उनके ससुराल की आर्थिक स्थिति अत्यंत कमजोर थी. घर चलाने के लिए जाईबाई को नागपुर के रेलवे स्टेशन पर कुली का काम करना पड़ा. सोचिए, एक छोटी सी लड़की सिर पर भारी बोझ उठाकर नागपुर से कामठी तक यात्रियों के सामान ढोती थी.
इसी दौरान उनकी मुलाकात एक मिशनरी शिक्षिका नन गेगरी से हुई। इस मुलाकात ने उनकी जीवन की दिशा ही बदल दी। नन गेगरी की सहायता से उन्होंने पुनः पढ़ाई शुरू की। शिक्षा प्राप्त करने के बाद उन्हें एक मिशनरी स्कूल में शिक्षिका के रूप में कार्य करने का अवसर मिला। मात्र 4 रुपए मासिक वेतन पर उन्होंने अध्यापन कार्य प्रारंभ किया, लेकिन उनका संघर्ष यहाँ समाप्त नहीं हुआ था। जातिवादी समाज यह स्वीकार ही नहीं कर पा रहा था कि एक दलित महिला उनके बच्चों को पढ़ाए। उच्च जाति के लोगों ने विद्यालय का बहिष्कार किया। विरोध इतना बढ़ चुका था कि जाईबाई को अपनी नौकरी छोड़नी पड़ी, लेकिन जाईबाई हार मानने वाली महिलाओं में से नहीं थी। उन्होंने यह निश्चय किया कि यदि समाज दलित लड़कियों के लिए विद्यालय के द्वार बंद करता है तो वह स्वयं विद्यालय स्थापित करेगी। इसी संकल्प को लेकर वर्ष 1922 में उन्होंने संत चोखामेला कन्या पाठशाला की स्थापना की। यह केवल एक स्कूल ही नहीं था, बल्कि दलित बेटियों के लिए शिक्षा, स्वाभिमान और सामाजिक परिवर्तन का केंद्र था। आज भी यह संस्था उनके महान कार्य की गवाही देती है। जाईबाई चौधरी केवल शिक्षिका ही नहीं थी, बल्कि वह एक समाज सुधारक, आंदोलनकारी, संगठक और महिला नेतृत्व की प्रेरणादायी प्रतीक थी। उन्होंने दलित महिलाओं को शिक्षा, स्वच्छता, आत्मसम्मान और अपने अधिकारों के प्रति जागरूक भी किया था। वर्ष 1930 में आयोजित प्रथम भारतीय दलित महिला सम्मेलन में उन्होंने स्वागत समिति के अध्यक्ष के रूप में एक महत्वपूर्ण भूमिका निभाई। उस समय दलित महिलाओं को संगठित करना अपने आप में क्रांतिकारी कार्य था, लेकिन समाज का जातिवादी चेहरा उनका पीछा छोड़ने वाला नहीं था। वर्ष 1937 में भारतीय महिला सम्मेलन में उन्हें केवल दलित होने के कारण अन्य महिलाओं से अलग बैठकर भोजन करने को कहा गया था। यह केवल जाईबाई चौधरी का ही नहीं, बल्कि पूरे दलित महिला समाज का अपमान था। उन्होंने इस अन्याय को चुपचाप स्वीकार नहीं किया, बल्कि उन्होंने इसका खुलकर विरोध किया। उनके सम्मान की रक्षा के लिए दलित महिलाओं ने 1 जनवरी 1948 को सभा आयोजन की और इस अन्याय का कड़ी आलोचना की। इस घटना ने दलित महिला आंदोलन को और अधिक मजबूत कर दिया था। जाईबाई चौधरी डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के सामाजिक आंदोलन की सक्रिय सहभागी थी। उन्होंने समाज में व्यापक जातिगत भेदभाव, छुआछूत और असमानता के विरुद्ध आवाज उठाई। वर्ष 1942 में आयोजित भारतीय महिला सम्मेलन में भी उन्होंने भाग लिया था, जहां स्वयं बाबा साहब उपस्थित थे। वह मानती थी कि समाज की वास्तविक मुक्ति शिक्षा, संगठन और संघर्ष के माध्यम से ही संभव है। मातोश्री जाईबाई चौधरी भारतीय महिला इतिहास की उन महिलाओं में से एक है जिन्होंने गरीबी, जाति और लैंगिक भेदभाव जैसे अनेक बाधाओं को पार कर समाज में सकारात्मक परिवर्तन की मिसाल कायम की। वह एक शिक्षिका, समाज सुधारक, दलित महिला आंदोलन की अग्रदूत और महिला शिक्षा की प्रबल समर्थक थी। उनका जीवन हमें यह संदेश देता है कि शिक्षा, आत्मविश्वास और संघर्ष के माध्यम से समाज में सकारात्मक परिवर्तन लाया जा सकता है। अंत में मातोश्री जाईबाई चौधरी का यही एक प्रेरक संदेश था कि शिक्षा ही सामाजिक मुक्ति और समानता का सबसे सशक्त माध्यम है। धन्यवाद। जय भीम, जय भारत।